नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 क्लास 8 मॅथ्स पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1 एक्सपांड। फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे k+4 ब्रॅकेटचा क्यूब। आता या ठिकाणी आपल्याला याचं एक्सपान्शन करायचं आहे, म्हणून एक्सपान्शनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला वापरून आपण दिलेल्या टर्मचं एक्सपान्शन करू शकतो। बघा आता या प्रकारे फॉर्म्युला आहे a+b ब्रॅकेट क्यूब इक्वल a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³ या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण जी दिलेली टर्म आहे तिचं एक्सपान्शन करू शकतो। बघा आता या प्रकारे आपण हे एक्झाम्पल लिहून घेतलं k+4 ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a³। आता या ठिकाणी ही जी k ची टर्म आहे ती म्हणजेच a आणि 4 जी टर्म आहे ती म्हणजेच b। आता आपल्याला या ठिकाणी करायचं आहे a³ म्हणजेच काय तर k चा क्यूब प्लस 3a² म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय a² म्हणजे k चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजे 4 प्लस 3ab² म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे k मल्टिप्लाय बाय b² म्हणजे 4 चा स्क्वेअर प्लस b³ म्हणजेच काय तर 4 चा क्यूब इक्वल टू k³ प्लस आता ह्या दिलेल्या तिन्ही टर्मचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। बघा 3 4 जा बनले 12 आणि k चा स्क्वेअर प्लस 3 मल्टिप्लाय बाय k मल्टिप्लाय बाय 4 चा जर स्क्वेअर केला तर मिळाला 16 प्लस 4 चा करणार आहोत क्यूब। 4 चा क्यूब कसा करायचा तर 4 मल्टिप्लाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 4 4 4 जा 16 16 4 जा 64 इक्वल टू k³ प्लस 12 k² प्लस आता ह्या दिलेल्या तिन्ही टर्मचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 16 केलं तर या ठिकाणी मिळणार 48 k प्लस 64 म्हणजेच काय तर या ठिकाणी k+4 ब्रॅकेट क्यूब या दिलेल्या टर्मचं जर आपण एक्सपान्शन केलं तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे k³ प्लस 12 k² प्लस 48 k प्लस 64। या प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब। आता या ठिकाणी दिलेल्या टर्मचा आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे, म्हणून या ठिकाणी या फॉर्म्युल्याचा आपण वापर करणार आहोत। बघा फॉर्म्युला आहे a+b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³। आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल लिहून घेऊया 7x प्लस 8y ब्रॅकेट क्यूब इक्वल टू बघा या ठिकाणी 7x ची जी टर्म आहे ती म्हणजेच a आणि 8y जी टर्म आहे ती म्हणजेच b। आता या ठिकाणी आपल्याला a³ करायचा आहे, म्हणजेच काय तर 7x ब्रॅकेट क्यूब करायचा आहे प्लस 3a² म्हणजेच काय तर 3 मल्टिप्लाय बाय a² म्हणजे 7x ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजेच काय तर 8y प्लस 3 इंटू 1 ची टर्म म्हणजेच काय 7x मल्टिप्लाय बाय b² म्हणजे 8y ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस b³ म्हणजे 8y ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू आता बघा या ठिकाणी 7x ब्रॅकेटचा क्यूब करायचा आहे, म्हणजे 7x मल्टिप्लाय बाय 7x मल्टिप्लाय बाय 7x या प्रकारे आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे। जर आपण 3 वेळेस 7x चं मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळणार 343x³ प्लस आता ही टर्म आपण सोडवून घेणार आहोत। बघा या प्रकारे 3 मल्टिप्लाय बाय 7 चा स्क्वेअर केला तर 49x² इंटू 8y प्लस ही टर्म सुद्धा सोडवून घेणार आहोत 3 मल्टिप्लाय बाय 7x मल्टिप्लाय बाय 8 चा स्क्वेअर केला तर 64y² प्लस 8y ब्रॅकेट क्यूब। आता जर आपण 8y चा क्यूब केला तर आपण या ठिकाणी मिळणार आहे 512y³ बघा आता या ठिकाणी आपण ही टर्म या प्रकारे सॉल्व्ह करून घेतलेली आहे इक्वल टू 343x³ प्लस बघा आता हे जे दिलेल्या तिन्ही टर्म आहे यांचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 49 मल्टिप्लाय बाय 8 या तिन्ही नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। जर आपण तिन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळणार, सुरुवातीला आपण 3 मल्टिप्लाय बाय 49 करून घेऊया। जर आपण 3 मल्टिप्लाय बाय 49 केलं तर आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळणार 147x² मल्टिप्लाय बाय 8y प्लस 3 7 जा 21x इंटू
64y² प्लस 512y³. आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणून 343x³ प्लस आता 147 आणि 8 या दोन्ही नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा, दोन्ही नंबरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणार 1176x²y. x² आणि y याचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळालं x²y प्लस 21 आणि 64 हे दोन्ही नंबर्स होते. ह्या नंबरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळणार 1344xy². या ठिकाणी x होता, या ठिकाणी y² दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर xy² प्लस 512y³. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फायनल आन्सर मिळाला आहे 343x³ प्लस 1176x²y प्लस 1344xy² प्लस 512y³. या प्रकारे हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत 7 प्लस m ब्रॅकेट क्यूब. आता या ठिकाणी सुद्धा दिलेल्या टर्मचा आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. मग एक्सपान्शन करण्यासाठी आपण जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे a प्लस b ब्रॅकेट क्यूब याचा वापर करणार आहोत. याचं एक्सपान्शन कशा प्रकारे होतं तर a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³ या प्रकारे आपण हे एक्सपान्शन राईट डाऊन करत असतो. आता या ठिकाणी सुरुवातीला एक्झाम्पल लिहून घेऊया. 7 प्लस m ब्रॅकेट क्यूब इक्वल टू. आता या ठिकाणी 7 म्हणजेच काय तर a आणि m म्हणजेच काय तर आपली b ची टर्म आहे. आता या ठिकाणी a³ करायचं आहे म्हणजेच काय तर 7 चा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय a² इंटू b करायचं आहे. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय a² म्हणजे 7 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b ची टर्म आहे m प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय b² म्हणजेच काय तर m चा स्क्वेअर प्लस b³ म्हणजे या ठिकाणी m चा क्यूब इक्वल टू. आता या ठिकाणी 7 चा क्यूब करायचा आहे. 7 चा क्यूब म्हणजेच काय तर 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7 करायचं आहे. जर 3 टाइम्स आपण 7 चा मल्टिप्लिकेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळणार 343 प्लस. बघा, आता या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 7 चा स्क्वेअर करायचा आहे. आता या ठिकाणी मल्टिप्लाय करून राईट डाऊन करू. 7 चा स्क्वेअर बनला 49 आणि m प्लस 3 7 जा 21 आणि m² प्लस m³ या प्रकारे आपण हे राईट डाऊन केलं इक्वल टू 343 प्लस. आता या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 49 या दोन्ही संख्यांचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेणार आहोत. बघा, या प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करणार. 3 9 जा 27 कॅरी 2 3 4 जा 12 12 प्लस 2 14 म्हणजे 147m प्लस 21m² प्लस m³ म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे फायनल आन्सर मिळालं आहे ते म्हणजे 343 प्लस 147m प्लस 21m² प्लस m³ म्हणजे 7 प्लस m ब्रॅकेट क्यूब याचं हे बनलं एक्सपान्शन. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत 52 ब्रॅकेट क्यूब. बघा, आता या ठिकाणी सुद्धा या दिलेल्या टर्मचा आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. मग एक्सपान्शन करण्यासाठी जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो राईट डाऊन करून घेऊया. या प्रकारे a प्लस b ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a³ प्लस 3a² प्लस 3ab² प्लस b³ या प्रकारे आपण हे एक्सपान्शन राईट डाऊन करून घेतलं. आता या ठिकाणी जी दिलेली संख्या आहे ती म्हणजे 52. परंतु जेव्हा आपण एक्सपान्शन करत असतो तेव्हा आपल्याला या प्रकारे 2 संख्या आवश्यक असतात. त्या 2 संख्यांचा क्यूब आपण या प्रकारे राईट डाऊन करत असतो. आता या ठिकाणी दिलेली जी संख्या आहे ती म्हणजे 52. म्हणून 52 ही संख्या आपल्याला कशा प्रकारे राईट डाऊन करता येणार तर 50 प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब या प्रकारे आपण 52 ही संख्या राईट डाऊन केली. आपण ही संख्या या प्रकारे का लिहिली तर जेव्हा आपण एक्सपान्शन करत असतो तेव्हा आपण a प्लस b च्या फॉर्मॅटमध्ये लिहितो. म्हणून या ठिकाणी सुद्धा 52 ही संख्या 50 प्लस 2 ब्रॅकेटचा क्यूब या प्रकारे आपण लिहून घेतली इक्वल टू a³ करायचा आहे. आता या ठिकाणी 50 म्हणजे a आणि 2 म्हणजे b
ए क्यूब करायचा आहे म्हणजेच काय तर 50चा क्यूब करायचा आहे प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर म्हणजे 50 ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी, बी म्हणजेच 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए म्हणजे 50 मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजेच 2 चा क्यूब इक्वल टू 50चा क्यूब करायचा आहे म्हणजे 50 मल्टिप्लाय बाय 50 मल्टिप्लाय बाय 50 करायचं आहे। बघा अतिशय सोपी टेक्निक मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। 50 मल्टिप्लाय बाय 50 मल्टिप्लाय बाय 50 आपल्याला करायचं आहे। बघा आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही। या ठिकाणी झिरोची संख्या किती तर 1 2 3 म्हणून 3 झिरो आपण राईट डाऊन केले। आता 5 5 जा 25 25 5 जा 125 म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 1,25,000 राईट डाऊन करून घेणार या प्रकारे प्लस 3 मल्टिप्लाय बाय 50चा स्क्वेअर केला म्हणजे या ठिकाणी या दोन्ही संख्येचा मल्टिप्लिकेशन केलं 50चं 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन। आता या ठिकाणी 0 किती 2 नंतर 5 5 जा किती मिळाले 25 मल्टिप्लाय बाय हा 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 50 मल्टिप्लाय बाय 2चा स्क्वेअर केला तर मिळाला 4 प्लस 2चा क्यूब म्हणजे 2चं मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 2 2 जा 4 4 2 जा 8। आता या ठिकाणी हे जे दिलेल्या तिन्ही संख्या आहे या ठिकाणी सुद्धा दिलेल्या तिन्ही संख्यांचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं। बघा या प्रकारे करणार 1,25,000 प्लस आता ह्या सुरुवातीला ह्या दोन्ही संख्येचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ। या ठिकाणी 2 0 होते म्हणून राईट डाऊन केले 3 5 जा 15 5 कॅरी 1 3 2 जा 6 प्लस 1 7 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 50 केले तर 150 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 8 इक्वल टू 1,25,000 प्लस 75 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करून घेऊया। सुरुवातीला असलेल्या झिरोची संख्या आहे 2 नंतर 2 5 जा 10 कॅरी 1 2 7 जा 14 प्लस 1 15 प्लस 15 4 जा 60 एक 0 जसाचा तसा प्लस 8। आता ह्या ज्या दिलेल्या संख्या आहे यांची आपल्याला सर्वांची ऍडिशन करायची। बघा या प्रकारे आपण ऍडिशन करून घेऊ 1,25,000 15,000 600 आणि 8 या सर्वांची आपल्याला करायची आहे ऍडिशन। 5 प्लस 5 10 0 कॅरी 1 2 प्लस 1 3 प्लस 1 4 आणि 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 14,0608 म्हणजेच 1,40,608 हे मिळालं आपल्याला या ठिकाणी आन्सर। म्हणजेच 52 हा जो नंबर दिलेला आहे याचं एक्सपान्शन करून आन्सर मिळालं 1,40,608। पुढचं उदाहरण बघणार आहोत 101 ब्रॅकेटचा क्यूब। आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे। त्यासाठी आपल्याला जो एक्सपान्शन फॉर्म्युला आहे तो वापरावा लागणार आहे a प्लस बी ब्रॅकेट क्यूब इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब या फॉर्म्युल्याचा आपल्याला वापर करावा लागणार आहे। आता या ठिकाणी 101 ही जी संख्या आहे ती a प्लस बी च्या फॉर्मॅटमध्ये आपण कशी लिहू शकतो तर या प्रकारे बघा 100 प्लस 1 ब्रॅकेट क्यूब इक्वल टू बघा आता या ठिकाणी 100 प्लस 1 म्हणजेच काय तर 101 ब्रॅकेटचा क्यूब। आता या ठिकाणी 100 संख्या म्हणजेच a आणि 1 ही संख्या म्हणजेच b। आता या ठिकाणी a क्यूब करायचा आहे म्हणजे आपल्याला 100चा क्यूब करायचा आहे प्लस 3 मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर म्हणजे आपल्याला 100चा स्क्वेअर करावा लागणार मल्टिप्लाय बाय 1 प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजे 100 मल्टिप्लाय बाय b स्क्वेअर म्हणजेच काय तर 1चा स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजेच काय तर 1चा क्यूब। या प्रकारे आपण हे राईट डाऊन करून घेतलं इक्वल टू आता या ठिकाणी आपल्याला 100चा क्यूब करायचा आहे म्हणजे 100 जो नंबर आहे याचं 3 टाइम्स आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। या प्रकारे बघा आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही। या ठिकाणी असलेल्या झिरोची संख्या लिहायची 1 2 3 4 5 6 टाइम्स आपण 0 राईट डाऊन करणार आहोत आणि 1 मल्टिप्लाय बाय 1 मल्टिप्लाय बाय 1 जर केलं तर या ठिकाणी आपल्याला 1 मिळालं म्हणजे या ठिकाणी 1 या नंबरवरच्या नंतर किती 0 मिळाले आहे 6 म्हणून राईट डाऊन करणार 1 राईट डाऊन करणार आणि 6 0 1 2 3 4 5 6 प्लस 3 मल्टिप्लाय बाय आता 100चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे 100 या संख्येचा 2 टाइम्स मल्टिप्लिकेशन। आता असलेल्या झिरोची संख्या किती तर 1 2 3 4
म्हणून 1 राईट डाऊन करून 4 0 राईट डाऊन करणार, म्हणजे 10,000 मिळाले. प्लस या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 1 आहे, प्लस 3 मल्टिप्लाय बाय 100 केलं तर 300, मल्टिप्लाय बाय 1चा जर स्क्वेअर केला तर तो मिळाला 1, प्लस 1चा क्यूब केला तर तो मिळाला 1 मिळाला, इक्वल टू आता या ठिकाणी 1 10 100 1000 10,000 लाख म्हणजे 10 लाख ही संख्या आपल्याला मिळालेली आहे. राईट डाऊन करून घेणार 10 लाख प्लस आता या ठिकाणी दोन्ही संख्येचा मल्टिप्लिकेशन केलं तर मिळाली आपल्याला ती 30,000 प्लस 300 प्लस 1. आता ही जी मिळालेली संख्या आहे यांचे आपल्याला सर्वांची ऍडिशन करायची आहे. बघा या प्रकारे करणार 10 लाख प्लस 30,000 प्लस 300 प्लस 1 या प्रकारे राईट डाऊन केली. आता या ठिकाणी ऍडिशन करून घेणार. बघा या प्रकारे आपल्याला आन्सर मिळालं 10,30,301 इक्वल टू या प्रकारे हे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. म्हणजेच 101 ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू 10,30,301. पुढचं उदाहरण बघणार आहोत x प्लस 1/x ब्रॅकेटचा क्यूब. या ठिकाणी सुद्धा आपल्याला या दिलेल्या टर्मचं एक्सपान्शन करायचं आहे. म्हणून या ठिकाणी a प्लस b ब्रॅकेट क्यूब याचा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरणार a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब या प्रकारे. आता दिलेली टर्म आपण राईट डाऊन करून घेणार x प्लस 1/x ब्रॅकेट क्यूब इक्वल टू a क्यूब म्हणजेच काय तर x का दिलेली जी टर्म आहे x म्हणजेच a त्याचा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय a² म्हणजे x चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजेच काय तर 1/x प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजेच x मल्टिप्लाय बाय b² म्हणजेच 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजे 1/x ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू x क्यूब प्लस बघा आता या ठिकाणी ही जी x टर्म आहे या ठिकाणी x² ची टर्म आहे म्हणून x² आणि हा x² म्हणजेच काय तर x चं 2 टाइम मल्टिप्लिकेशन आहे म्हणून 1x आपण कॅन्सल करून घेणार या प्रकारे. म्हणजे या ठिकाणी 1x जर आपण कॅन्सल केला तर या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय जर x केलं तर आपल्याला 3x ही टर्म मिळणार. प्लस बघा आता या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय x मल्टिप्लाय बाय 1/x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून ही टर्म या प्रकारे लिहून घेणार. 1/x ब्रॅकेट स्क्वेअर केला तर 1/x² मिळाला प्लस 1/x चा क्यूब केला तर 1/x³ मिळालं इक्वल टू x³ प्लस 3x प्लस आता बघा कोणती टर्म कॅन्सल होते आहे या ठिकाणी x² आहे या ठिकाणी x आहे म्हणून या ठिकाणचा 1x आपण कॅन्सल करून घेणार. बघा या प्रकारे या ठिकाणी टर्म शिल्लक राहिली 3/x प्लस 1/x³ म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेल्या टर्मचं एक्सपान्शन काय मिळालं तर x³ प्लस 3x प्लस 3/x प्लस 1/x³. पुढचं उदाहरण बघणार आहोत 2m प्लस 1/5 ब्रॅकेटचा क्यूब. आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या टर्मचं एक्सपान्शन करायचं आहे म्हणून या प्रकारे ही टर्म राईट डाऊन करून घेणार 2m प्लस 1/5 ब्रॅकेट क्यूब इक्वल टू आता या ठिकाणी 2m म्हणजेच a आणि 1/5 म्हणजेच b. आता या ठिकाणी a क्यूब करायचा आहे म्हणजे 2m ब्रॅकेटचा क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय a² म्हणजेच काय तर 2m ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय b म्हणजेच काय तर 1/5 प्लस 3 मल्टिप्लाय बाय a म्हणजेच 2m मल्टिप्लाय बाय b² म्हणजेच काय तर 1/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b क्यूब म्हणजेच काय तर 1/5 ब्रॅकेटचा क्यूब. या प्रकारे आपण हे राईट डाऊन करून घेतलं. आता ज्या ज्या टर्म्स कॅन्सल होणार आहे त्यांना आपण कॅन्सल करू शकतो आणि बाकीच्या दिलेल्या ज्या टर्म आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. बघा आता या ठिकाणी 2m ब्रॅकेटचा जर क्यूब केला तर मिळाला 8m³ प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2m चा स्क्वेअर केला तर मिळाला 4m² इंटू 1/5 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 2m इंटू दिलेल्या टर्मचा स्क्वेअर केला तर 1/25 प्लस दिलेल्या टर्मचा आपल्याला क्यूब करायचा आहे तर 1 चा क्यूब केला तर 1/5 चा क्यूब केला तर 125 इक्वल टू 8m³
प्लस आता दिलेल्या टर्मचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 3 × 4 केला तर 12m² अपॉन 5 प्लस 3 × 2 = 6m 6m अपॉन 25 प्लस 1 अपॉन 125. या प्रकारे आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे. म्हणजेच काय तर दिलेल्या टर्मचं जर आपण एक्सपान्शन केलं तर आपल्याला या प्रकारे हे आन्सर मिळालेलं आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 5x अपॉन y प्लस y अपॉन 5x ब्रॅकेटचा क्यूब करायचा आहे. बघा या ठिकाणी सुद्धा दिलेल्या टर्मचं एक्सपान्शन करण्यासाठी हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण राईट डाऊन केलेला आहे. आता दिलेली टर्म आपण राईट डाऊन करून घेणार आहोत. 5x अपॉन y प्लस y अपॉन 5x ब्रॅकेटचा आपल्याला करायचा आहे क्यूब इक्वल टू ए क्यूब करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट टर्म जी आहे ती म्हणजे ए, सेकंड टर्म जी आहे ती म्हणजे बी. ए क्यूब करायचा आहे म्हणजे या ठिकाणी 5x अपॉन y ब्रॅकेट क्यूब प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजेच काय तर 5x अपॉन y ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय बी. बी म्हणजेच काय तर y अपॉन 5x प्लस 3 मल्टिप्लाय बाय ए. ए ची टर्म आहे 5x अपॉन y मल्टिप्लाय बाय बी स्क्वेअर म्हणजेच काय तर y अपॉन 5x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी क्यूब म्हणजे y अपॉन 5x ब्रॅकेटचा क्यूब इक्वल टू आता जी पहिली टर्म आहे त्याचा क्यूब करायचा आहे. 5 चा जर क्यूब केला तर मिळाला 125x³ अपॉन y³. या प्रकारे ही फर्स्ट टर्म मिळालेली आहे. प्लस आता या ठिकाणी दिलेल्या टर्मचा आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर. म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 5 चा स्क्वेअर केला तर 25x² अपॉन y² मल्टिप्लाय बाय y अपॉन 5x प्लस आता यांचा मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 3 मल्टिप्लाय बाय 5x अपॉन y इंटू दिलेल्या टर्मचा स्क्वेअर करणार y² अपॉन 5x प्लस y³ अपॉन 5x चा जर क्यूब केला तर 125x³ इक्वल टू 125x³ अपॉन y³ प्लस बघा आता ज्या ज्या टर्म कॅन्सल होणार आहे त्यांना कॅन्सल करून घेऊया. या ठिकाणी y² आहे, या ठिकाणी y आहे म्हणजे 1y या ठिकाणी कॅन्सल करून घेणार. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 25. 5 1 जा 5, 5 5 जा 25. या ठिकाणी x² आहे, या ठिकाणी x आहे म्हणजे 1x आपण कॅन्सल करून घेणार. या प्रकारे आता या ठिकाणी काय टर्म उरली बघा. 3 मल्टिप्लाय बाय जर 5 केलं तर 15 × x 15x अपॉन y उरलेला आहे बघा. या ठिकाणी काहीच नाही, या ठिकाणी 1 राहिला म्हणजे या ठिकाणी ओनली टर्म आहे y प्लस आता या ठिकाणी कॅन्सल करून घेऊया टर्म. या ठिकाणी y आहे, या ठिकाणी y², या ठिकाणचा 1y कॅन्सल करून घेणार. नंतर या ठिकाणी 5x चा स्क्वेअर होता म्हणजे या ठिकाणी 25x² होते. बघा या ठिकाणी आपण चुकीचं लिहिलेलं होतं. या ठिकाणी 5x कॅन्सल करणार, या ठिकाणी फक्त शिल्लक राहणार 5x कारण 5 5 जा 25 होता, x² होता म्हणजे या ठिकाणी 5x शिल्लक राहिला म्हणजे 3y अपॉन 5x शिल्लक राहिले. 3y अपॉन 5x प्लस y³ अपॉन 125x³ म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा या दिलेल्या टर्मचं एक्सपान्शन केलं तर आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे 125x³ अपॉन y³ प्लस 15x अपॉन y प्लस 3y अपॉन 5x प्लस y³ अपॉन 125x³. हे आपल्याला एक्सपान्शन मिळालेलं आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2 कम्प्लिटली सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.